मानगुटीवरती बसा आणि संपूर्ण देशातल्या महिलांची माफी तुम्ही मागा। की इथे जरा आम्ही पुढे काय म्हटलं की महिलेचा अपमान, स्त्रीचा अपमान, मग प्रधानमंत्री करायची तिकडे येतील, त्या आले का त्यांना जाऊन विचारा की अहो प्रधानमंत्रीजी, तुमच्याच सभेत तुमचे तिथले पलीकडचे जे मुनगट्टीवार जे आमच्या तुम्ही मानगुट्टीवरती बसवले, त्यांनी जो बहीण भावाच्या नात्याचा उल्लेख केला, त्याच्यामध्ये कोणाचा अपमान झाला? बहीण भावाचं नातं एक पवित्र मानतो आम्ही, त्या नात्याचा तुमचा एक विभत्स, विकृत, बुद्धी नासलेला माणूस आणि दुर्दैवाने तो सांस्कृतिक मंत्री, एवढा असंस्कृत माणूस राज्याचा सांस्कृतिक मंत्री असू शकतो, काय संस्कार त्याच्यावरती तुम्ही केले आणि तो आमच्याकडे करतोय। ज्यांना असं वाटतं की इकडे जरा काही बोललं की महिलेचा अपमान झाला, त्यांना सांगायचंय की पहिलं जाऊन त्या मुनगट्टीवरच्या मानगुट्टीवरती बसा आणि संपूर्ण देशातल्या महिलांची माफी तुम्ही मागा। महिलांचा अपमान मणिपूरमध्ये काय झालं होतं? गेलेत प्रधानमंत्री तिकडे, अगदी गेल्या काही दिवसांपूर्वी याच राज्यातला एक मंत्री सुप्रियाताईला शिबिर देतोय चॅनेलवरती आणि कोणाला काही पडलेलं नाही। कुठे गेले ते भाजपवाले, नीतिवान भाजपवाले? तुमच्याकडनं आम्हाला हिंदुत्वाची शिकवणी लावण्याची गरज नाही आणि देशप्रेमाची तर तुम्ही बातच बोलू नका। तुमच्या रक्तामध्ये देशप्रेम आहे की नाही हेच आम्हाला तर शोधावं लागेल। पण तुम्ही 10 वर्ष देशाला लुटून टाकलं, जास्त मुलं होतील त्यांना ही काँग्रेस संपत्ती वाटून टाकेल। अहो इकडे माझ्या शेतकऱ्यांची तरी बाण मुलं आत्महत्या करतायत, काम नाही, त्यांना शेतमालाला भाव नाही म्हणून आत्महत्या करतायत। त्यांच्यासाठी कधीतरी तुम्ही 2 शब्द तुमचे खर्ची काढले होते? नुसतं आम्ही या करून त्या करून 70 वर्षामध्ये काँग्रेसने काय केलं, पुढच्या 30 वर्षात आम्ही काय करणार? अहो गेल्या 10 वर्षात तुम्ही काय केलं त्याचा पहिला हिशोब आम्हाला द्या आणि मग पुढच्या 30 वर्षाकडे जाऊ। पण 2014 साली त्यांनी जी काय वचनं काढली होती, म्हणून मी म्हटलं भ्रमाची लंका, कापड्यांची लंका। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।